नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला अर्थातच एनडीएने जाहीर केलेले राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचं अभिनंदन. अर्थात देशातल्या सर्वोच्च पदाच्या रेसमध्ये किमान आता तरी ते आघाडीवर आहेत. असो, आणि आता वळूयात मूळ विषयाकडे. सगळ्यात बेभरवशाचं कोण किंवा सगळ्यात बेभरवशी कोण? आपण म्हणून निसर्ग, का तर त्याच्यावर कुणाचंही बंधन नाही. पण त्याहीपेक्षा बेभरवशाच्या गोष्टीचा शोध भारतात लागला, आणि ते म्हणजे राजकारण. आपल्या देशात कोणाची महत्वाकांक्षा, कोणाचं नशीब उघडेल किंवा ती घेऊन समोर येईल हे काही सांगता येत नाही. आणि त्यामुळं कोणाला सोन्याचे दिवस आणून देईल याचीही शाश्वती देता येत नाही. अगदी काल परवापर्यंत रामनाथ कोविंद हे नाव किती लोकांना माहिती होतं असं विचारलं तर अवघड होईल. म्हणजे अनेकांनी आज तर गुगल करायला सुरुवात केली होती. त्यामुळेच राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वर्तुळात कोविंद यांचं नाव जाहीर झाल्यानंतर तितकीच उत्सुकता आणि आश्चर्य होतं. पण जसजशी त्यांच्याबद्दलची माहिती समोर आली तेव्हा हे आश्चर्य कमी झालं आणि वास्तव समोर आलं. म्हणजे कोविंद हे उत्तर प्रदेशातील आहेत, ते दलित आहेत, पेशानं वकील आहेत. त्यामुळे उना, फरीदाबाद, रोहित वेमुलामुळे जे इम्प्रेशन तयार झालंय ते मोडीत काढण्यासाठी कोविंद उपयोगी पडतील. त्यात पुन्हा दलित असल्यानं त्यांना विरोध करायला माया, ममता किंवा नितीश धजावणार नाहीत किंवा ते जरा दमानं घेतील. आता मोदींच्या धक्कातंत्रामुळे कोविंद यांचा मार्ग मोकळा झालाय असं सध्या तरी दिसतंय. पण मोदींचा हा रामबाण 2019च्या निवडणुकीत त्यांना उपयोगी पडेल का, हा खरा प्रश्न आहे. आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते श्याम जाजू सर, राशिद किडवाई ज्येष्ठ पत्रकार आहेत, दिल्लीहून आहेत, अशोक वानखेडे राजकीय विश्लेषक आहेत, समर खडस आहेत ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत, आणि थोड्याच वेळात हुसेन दलवाई असणार आहेत आपल्यासोबत. हुसेन दलवाई सर आपल्यासोबत आहेत. हुसेन दलवाई सरांपासून सुरुवात करूया. दलवाई सर, हा मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे असं म्हणायचं का? दलवाई सराना आवाज येत नहीं. राशिद किडवाई जी, मैं आपके पास आता हूं. ये मोदी जी का मास्टर स्ट्रोक है, ऐसा हम मान सकते हैं, और इसके क्या परिणाम आ सकते हैं भविष्य में? जी, आप क्या पूछ रहे थे? ये मोदी जी का मास्टर स्ट्रोक हम मान सकते हैं और इसके क्या परिणाम आ सकते हैं भविष्य में? देखिए, भविष्य के परिणाम तो जो राजनीतिक दल जो होते हैं, जैसे प्रतिभा पाटिल को यूपीए ने किया था तो उन्हें लगता था कि महिलाओं में बड़ा उत्साह हो जाएगा और उससे वोट होंगे. मुझे उस पे तो ज्यादा मुझे शंका है कि 2019 में इसका कोई बहुत ज्यादा राजनीतिक लाभ होगा, क्योंकि उत्तर प्रदेश की जो राजनीतिक स्थिति है वहां भाजपा जितना लाभ कमा सकती थी कमा चुकी है. अब उसको या तो वही वो जो उनका ग्राफ है उसको मेंटेन करें या उसमें नीचे गिरा, उससे ज्यादा नहीं हो सकता. और देखिए, राष्ट्रपति चुनाव तो अब उनके लिए जीतना बहुत ज्यादा आसान हो गया. एनडीए को कोई दिक्कत नहीं होगी. और कांग्रेस को मुझे लगता है प्रत्याशी खड़ा करने के ऊपर एक पूर्ण विचार करना पड़ेगा. हो सकता है मीरा कुमार न तैयार हो, क्योंकि कोई भी देखिए हारने के लिए तैयार नहीं होता. तो अगर मीरा कुमार नहीं तैयार हुई तो क्या सुशील कुमार शिंदे को लाएंगे, किसको लाएंगे? ये अब यूपीए और विपक्ष के लिए बहुत बड़ी चुनौती हो गई है. अच्छा है, विपक्ष के लिए बहुत बड़ी चुनौती खड़ी कर दी है एनडीए ने, हम मान सकते हैं ऐसा. आपल्यासोबत हुसेन दलवाई आहेत. हुसेन दलवाई सर, हा मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे असं मानायचं का, आणि आता काँग्रेसची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? असं आहे, मधल्या काळामध्ये दलितांच्यावर ज्या तऱ्हेने अत्याचार, अन्याय झाले आणि ते करण्यामध्ये आरएसएसच्या प्रभावाखालच्या सगळ्या संघटना होत्या आणि आहेत. महाराष्ट्रात तर बुलढाण्याला एका महिलेला, दलित महिलेला विवस्त्र करून तिची ज्या तऱ्हेने दंड काढण्यात आली, सहारनपूर घटना घडली, वेमुला घटना घडली, ज्या पद्धतीनं सगळं चाललंय ते असं आहे, त्याच्यावर या तऱ्हेने मलमपट्टी करायची आणि हे सगळं दलितांना विसरायला लावायचं, हा त्याच्यातला अतिशय खालच्या दर्जाचं हे सगळं राजकारण आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तरीही एका दलिताचं नाव आलेलं आहे. त्या संबंधामध्ये काँग्रेस पक्ष आणि इतर पक्षाशी, युपीएतल्या सर्व पक्षांची, अगदी इतर जे युपीए मध्ये आज नसतील त्या पक्षांची, विरोधी पक्षांची चर्चा करून या संबंधातला निर्णय काय तो पक्ष घेईल म्हणजे सर्व मिळून तो निर्णय होईल. असं आहे, मधल्या काळामध्ये त्यांनी आम्ही बोलतोय असं दाखवलं, पण प्रत्यक्षामध्ये विरोधी पक्षाशी नीट त्यांनी चर्चा केलेलीच नाही. आणि आपल्या एकतर्फी मी म्हणेन तो कायदा म्हणजे मोदींचा सगळ्यात शेवटचा शब्द मोदींनी त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा किती विचारलेलं आहे माहिती नाही. त्यांनी एक स्ट्रोक दिलेला आहे आणि रामनाथजी जे आहेत ते तसे काय संबंध देशाला माहिती असलेले, असे काही पर्सनॅलिटी असलेले असे नाही आहेत, वीक आहेत.
कमजोर आहेत हे अशा माणसाला बसवायचं आणि आपलं राजकारण करायचं असा सुद्धा हेतू असू शकतो. परंतु त्याच्यामध्ये एक भाग जरूर आहे की त्यांनी दलित कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष अधिक सजगतेने या संबंधामध्ये विचार करेल. अच्छा, आपल्यासोबत श्याम जाजू आहे. श्याम जाजू सर, फक्त आणि फक्त उना, फरीदाबाद, रोहित वेमुला अशी प्रकरणं विसरण्यासाठी किंवा ते जे इम्प्रेशन क्रिएट झालेलं आहे की सरकार दलित विरोधी आहे ते इम्प्रेशन पुसून काढण्यासाठीचा हा मास्टर स्ट्रोक आहे. आज भारतीय जनता पार्टीने आणि एनडीएने आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केल्यानंतर देशामध्ये ज्या ज्या प्रकारच्या रिॲक्शन्स येत आहेत त्या स्वागत करण्यायोग्य आहे. हुसेन दरवाईंचं बोलणं मी आता ऐकत होतो. प्रामाणिकपणे कोणी भूमिका व्यक्त करतो त्याचं आम्ही स्वागत करतो, पण झापडं बांधून केवळ राजकारण करायचं आणि केवळ वोट बँकेची राजनीती करायची असाच ज्यांचा उल्लेख आहे त्यांच्या रिॲक्शनवर फार दखल घेण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. मोदी सरकार आल्यानंतर एकही इश्यू ज्यांना मिळत नाही अशा प्रकारचं देशातलं वातावरण असताना केवळ दलित प्रश्नावर राजकारण करण्यासाठी मोदींनी ही उमेदवारी दिली असं म्हणणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव मला करावीशी वाटते. आज देशामध्ये पहिल्यांदा युपीचा माणूस राष्ट्रपती होणार आहे, दलित माणूस राष्ट्रपती होणार आहे. यापूर्वी नारायणन जे झाले ते एक शिकले सवरलेले अँबॅसेडर असलेले अशा प्रकारच्या भूमिकेतले KR नारायणन होते. हे ऍक्च्युअली दलित समाजातील गावातल्या घरात राहणारे अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून आलेले आणि ज्यांना संविधानिक पदावर राज्यपाल असणारे असा एक जमिनीशी जुडलेला नेता भारतीय जनता पार्टीने आणि एनडीएने जेव्हा पुढे केलाय तर त्याच्यावरही केवळ वोट बँकेची राजनीती आणि मोदींचं राजकारण असं पाहणं म्हणजे मला असं वाटतं की आपले परंपरागत ज्या पक्षांना निवडणुका आणि वोट बँकेचं राजकारण सोडून विचार करण्याची सवयच नाही त्यांनी विचार असा केला पाहिजे. अरे आज तर एनडीएकडे पर्याप्त मत आहेत, आम्हाला कोणाकडे जाण्याची आवश्यकता नव्हती या देशामध्ये. पण श्याम जाजू सर तुम्ही आज ज्या पद्धतीने बोलता आहात, जर म्हणजे रामनाथ कोविंद नसते त्यांच्या जागी जर दलित उमेदवार नसता तर जी अवस्था आज डिफेंड करताना मायावतींची झाली किंवा नितीश कुमारांनी जे सांगितलं तसं त्यांना सांगता आलं नसतं आणि तुमच्याकडे पर्याप्त मतं आज आहेत म्हणता आहात, ती सुद्धा तुम्ही दलित उमेदवार जाहीर केल्यामुळं त्याचा कन्सेन्सस असेल ना त्याच्यामध्ये. असं नाहीये की तुम्ही त्याच्यामध्ये राजकारणाचा विचारच केलेला नाहीये असं तुम्ही धाडसानं म्हणू शकता का? आजपर्यंत काँग्रेस पार्टीकडे पर्याप्त मतं असताना सुद्धा त्यांनी कधी विरोधी पक्षांशी बोलणं करण्याची हिंमत दाखवली नव्हती, सामंजस्य दाखवलं नव्हतं. या देशातला राष्ट्रपती कन्सेन्ससनी बनावा, सार्वमतानी बनावा, सगळ्यांशी आम्ही बोलायला मोकळे आहोत, बोलायला तयार आहोत अशा प्रकारची परंपरा आम्ही केली. त्यांची मतं ऐकण्यासाठी आमची शिष्टमंडळ त्यांना गेलं, सर्व पक्षांची आम्ही बोलणी केली आणि आज घोषणा झाल्यानंतर सुद्धा सोनिया गांधींशी मोदींनी फोनवर हे कन्व्हे केलं. मला असं वाटतं की अशा पायंडा जो एक अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स काही पदं ही संविधानिक पदं राजकारणाच्या पलीकडे असली पाहिजेत, सर्व सहमतीने निवडली गेली पाहिजेत असा एक चांगला प्रयत्न ज्यांनी केला त्या प्रयत्नांकडे पाठ फिरवून केवळ आपल्या पक्षीय दृष्टिकोनातून एक छोट्या नजरेनं त्यांना पाहणं मला असं वाटतं की मोदींनी ज्या प्रकारची ठीक आहे. श्याम जाजू सर तुम्ही म्हणता की याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. अशोक वानखेडे आपल्यासोबत. अशोक वानखेडेजी, याच्यामध्ये कुठलंही सिम्बॉलिझम नाहीये किंवा आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या राष्ट्रपती पदाच्या त्याच्यामध्ये कुठलं सिम्बॉलिझम नव्हतं आणि आजही नाही असं वाटतंय तुम्हाला? जो आपला विषय आहे मोदीचा रामबाण, राजकारणात रामबाण चालवावं लागतात. मोदींनी रामबाण चालवला, तो मोदींसाठी रामबाण होता, विपक्षांना घायल करून गेला. परंतु मला जे कीव येते ती श्याम जाजूंची येते, कारण श्याम जाजूला आपल्या कॅन्डिडेट बद्दल काहीही माहिती दिसत नाही. ते जेव्हा नारायणन सोबत त्याची कंपेअर करतात तेव्हा ते म्हणतात की ते शिकलेले होते. श्याम जाजूंना मी सांगतो, आताचे जे त्यांचे कॅन्डिडेट आहेत रामनाथजी, ते पण IAS एक्झाम पास झालेले आहेत. अलाइड सर्व्हिसेस मध्ये सिलेक्शन झालं म्हणून त्यांनी जॉईन नाही केलं. ते मोरारजी देसाईच्या पर्सनल स्टाफ मध्ये होते, प्राईम मिनिस्टर ऑफिस मध्ये होते. 16 वर्ष हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये वकिली करणारा माणूस हा काही कमजोर माणूस नसतो. हा काही एक अशिक्षित दलित आणून तुम्ही बसवलेला नाहीये.
आणि राजकारणाच्या गोष्टी करता म्हणता आम्ही कन्सेशनसाठी लोकसभेत वेगवेगळ्या पार्टीजकडे गेलो. लोक जी कमिटी यांची होती त्यातले जेटली विदेशात, राजनाथ सिंगचा आज पाय फ्रॅक्चर झाला 2 दिवसापूर्वी. एक व्यंकय्या नायडू सगळीकडे गेले आणि फक्त म्हणाले तुम्ही आम्हाला साथ द्या. तुमचा कॅन्डिडेट कोणता तर तो आम्हाला माहित नाही, नंतर सांगू. हे कन्सेन्सस साठी बोलणी नसतात. आपण जेव्हा सगळ्यांना सोबत घेण्याची गोष्ट करतो तेव्हा आपला कॅन्डिडेट सांगतो की आम्ही हा कॅन्डिडेट ठरवलेला आहे, काय तुम्ही याला समर्थन देणार का. हे म्हणजे केविलवाण्या गोष्टी आहेत. ठीक आहे, आपण वानखेडे सर विचारत नाही. हे जे तुम्ही आक्षेप घेतले त्याच्याबद्दल श्यामजाजूंना विचार. श्यामजाजू उत्तर द्या. वानखेडेंनी रामनाथ कोविंदांचा फार चांगला परिचय करून दिला, ही फार चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणलं की ते एका ग्रामीण दलिताच्या घरात जन्मलेले, शेतकऱ्याचा मुलगा असणारे, संघर्ष करून शिक्षण घेतलेले हे अशिक्षित दलित आहे असं मी म्हणलेलं नाही. आणि नारायणन यांची जी बॅकग्राऊंड होती त्याबद्दल मी बोललेलो होतो. त्यामुळे शिक्षित आणि अशिक्षितपणाचा सवाल नाही. रामनाथ नारायणन सुद्धा अतिशय खालच्या, नारायण सुद्धा अतिशय गरीब परिवारातून वर आलेले होते. माणूस देण्याचं काम नारायणचे जागीरदार परिवार नव्हता. या दलितांचा सन्मान करण्याचं त्यामुळे कुठल्याही दलित युपीएच्या किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या दलित नेत्यांबद्दल बोलताना थोडंसं सांभाळून बोलावं. जाजू साहेब, देशामध्ये एनडीएच्या माध्यमातून. ठीक आहे जाजू सर मी तुम्हाला 1 सेकंदासाठी थांबवतो. प्रश्न हा होता, पुढचा प्रश्न होता. नाही जाजू सर 1 सेकंद थांबवतो तुम्हाला. पुढचा प्रश्न हा होता त्यांनी विचारलेला की तुम्ही कन्सेन्सस घेतला असं तुम्ही सांगितलं, पण तुमच्याकडची जी अवस्था त्यांनी सांगितली त्याच्याबद्दल तुम्ही बोलतात का. सवाल आमच्या भूमिकेची आणि आमची नियत किती साफ आहे याचा विचार तुम्हाला करण्याचं कारण नाही. आजपर्यंत असा पायंडा कुणी पाडला नाही की आम्ही विरोधी पक्षांना विचारून त्यांच्याशी बोलणी करून सल्ला मसलत करून उमेदवार ठरवू. अशा प्रकारचा पहिल्यांदा पायंडा आपल्याकडे पर्याप्त मतं असताना सुद्धा आमच्या पक्षाने केला. आता आमच्या पक्षातले कोण पदाधिकारी कुठे आहेत, कोणी कोणाची बोलणी केली अशा मॅटर ऑफ डिटेलमध्ये जाण्याचं कारण नाही. ठीक आहे त्याबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. मला असं वाटतं की जो आपण एक परंपरा केली आहे निर्माण, त्याचं स्वागत केलं पाहिजे. ठीक आहे, किमान औपचारिकता म्हणून तरी परंपरेचं स्वागत करायला हरकत नाही. आपल्यासोबत समर खडस आहेत. समर खडसजी, आता जवळपास 70 पेक्षा जास्त जागा तिकडून युपीतून निवडून आलेल्या होत्या. युपीतूनच पुन्हा एकदा रामनाथजी येत आहेत. ते तिथून पहिले युपीतले असे राजकारणी असतील की जे राष्ट्रपती होतील. उन्हा घडलेला आहे तिकडे. मेवाती लढतायत गुजरातमध्ये. हार्दिक पटेल उभे राहिलेले आहेत दलितांच्या बाजूनं. इकडे JNU मध्ये खूप मोठ्या संख्येनं तरुण पिढी उभी राहिली आहे. रोहित वेमुलच्या आत्महत्येनंतर खूप मोठा गजब माजला होता देशामध्ये. हे सगळे इम्प्रेशन ह्या एका घटनेमुळे पुसून जाईल असं वाटतं तुम्हाला. मला असं वाटत नाही की एका घटनेमुळे इतक्या सगळ्या गोष्टी पुसून जाऊ शकतात समाजामध्ये. आणि या एका घटनेनंतर पुन्हा अशा घटना घडणारच नाहीत असं सुद्धा सांगता येत नाही. जे मगाशी रशीद किडवई म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे. याचं कारण असं की यापूर्वी काँग्रेसने सुद्धा दलित राष्ट्रपती दिले होते नारायणन. आता नारायणन जाजूंचं म्हणणं आहे की वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आले होते आणि हे वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आहेत, हे सुद्धा मला मान्य नाही. नारायणन यांची जी ज्या समाजात नव्हते त्या समाजाची आज सुद्धा केरळमध्ये जाऊन तुम्ही परिस्थिती पहा काय आहे ती. नारळ काढण्याचं काम करतो तो समाज आणि अत्यंत गरीब घरातनं ते आले होते. नारायणन सुद्धा ते उच्च विद्या विभूषित होते, हे सुद्धा उच्च विद्या विभूषित आहेत. या देशातल्या जातीव्यवस्थेने दलित समाजामध्ये जन्मलेल्या माणसाला जी दुःख भोगावी लागतात ती सगळ्यांच्या वाट्याला येतात, सगळ्या दलितांच्या वाट्याला येतात. त्यामुळे त्यात जाण्याचा भाग नाही. प्रश्न असा आहे की या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशच्या बहुतांश सर्व समाजांनी यांना मतं दिली. हे स्वतः भाजपचे अनेक नेते वेळोवेळी सांगत होते. दलित समाजांनी सुद्धा त्यांना मतं दिली. म्हणजे दलित मतांमध्ये भाजपने फूट पाडली म्हणण्यापेक्षा काही एक मोठा सेक्शन भाजपकडे वळवण्यात भाजप यशस्वी झाला असं भाजपचे धुरीण सांगत होते. असं असताना इतकी मोठी सत्ता आलेली असताना सहारणपूरची घटना
ही अत्यंत हिणकस आणि लाजिरवाणी आहे भारतीय जनता पक्षासाठी. ओके. आणि मला असं वाटतं की या दोन गोष्टी जोडून पाहू नयेत की त्यांनी दलित समाजाचा उमेदवार राष्ट्रपती पदासाठी दिला असेल, ही चांगली गोष्ट आहे, सकारात्मक गोष्ट आहे. आणि त्याच्या विरोधात समजा दुसरा कोणी अपोजिशनचा माणूस आला, उमेदवार आला, तर त्याच्याकडेही वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज नाही, किंवा दलित किंवा नॉन दलित, कदाचित दलितही येऊ शकेल. परंतु त्यामुळे आधी ज्या घडलेल्या घटना आहेत त्याचं गांभीर्य कसं काय कमी होऊ शकतं? मग काँग्रेसच्या राज्यामध्ये जे काही दलितांवर अत्याचार झाले, खैरलांजी सारखे, तर मग त्याची कंपेअर आपण नारायणन यांच्याशी करणार का की नाही नाही त्यांनी राष्ट्रपती बनवला होता दलित, त्याच्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टी माफ होतील? त्यामुळे राजकारणामध्ये, समाजशास्त्रामध्ये हे केलं म्हणून ते माफ, ते केलं म्हणून हे माफ, अशा गोष्टी होत. ठीक आहे, ठीक आहे. मग समरजी, म्हणूनच मला तुम्हाला छोटासा अजून एक प्रश्न विचारायचा की या सिम्बॉलिझमचा काय फायदा होईल का भाजपला, आणि मग हा निर्णय घेण्यामागचं कारण काय? फायदा व्हायला 2019 मध्ये अजून खूप दिवस आहेत, खूप गोष्टी घडायच्या आहेत. आता लगेचच याचं रिपरकशन्स काय येतील, विरोधी पक्ष कॅन्डिडेट देईल की नाही देणार. आज उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे की दलित म्हणून जर उमेदवार दिला असेल तर आम्हाला याच्यात रस नाही. याच्यात अनेक गोष्टी होतील. अल्टिमेटली आज मोठी शक्ती आहे भारतीय जनता पक्षाकडे, त्यामुळे त्यांचा उमेदवार निवडूनही येईल. परंतु यातनं अपोजिशन जे कन्सॉलिडेट होत आहे, भाजपचा प्रयत्न बेसिकली हा आहे की अपोजिशनचा उमेदवार हरणार हे नक्की आहे, परंतु त्या निमित्ताने भारतातले सगळे पक्ष, सगळे भाजप सोडून भाजपेतर सगळ्या पक्षांची एक मोठ तयार जी होईल ती पुढच्या राजकारणासाठी त्यांना त्रासदायक ठरणार आहे. ती होऊ नये आणि हा कन्सेन्सस व्हावा, हा यातला मुख्य हेतू आहे. याच्यात काहीतरी मोदी विरोधात आरएसएसच्या मनात काहीतरी वेगळं होतं, मोदींच्या मनात वेगळं होतं असंही मला वाटत नाही. कारण हे मोदी आरएसएसच्या मुशीतनं तयार झालेले आहे. ते काहीतरी आरएसएसच्या विरोधात जाऊन काहीतरी वेगळं राजकारण करतील असं मानण्याचं काही एक कारण नाही. मुख्य मुद्दा आहे तो अपोजिशनला कन्सॉलिडेट न होऊ देणं आणि त्यांच्या पुढे अशा पद्धतीची एक मूव करणं, ती त्यांनी केलेली आहे. त्याच्यावर तोड करणारी मूव अपोजिशन करते की नाही हे पाहण्यासारखं. हाच महत्वाचा मुद्दा खरं तर समर खडसांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय की कन्सेन्सस होऊ न देणं विरोधकांमध्ये. हुसेन दलवाईजी, आता असं आहे की आजच मायावतींनी सांगितलं की दलित उमेदवार दिलाय तर आम्ही तर स्वागत करतो, आणि जर काँग्रेसने तसा काही प्रयत्न केला तर आम्ही विचार करू. नितीश कुमार तर म्हणाले मी व्यक्तिगत खूप खुश आहे या निर्णयावरती. आता इथून सुरुवात झाली आहे खरं तर कसं कन्सेन्सस करणार तुम्ही? विरोधी पक्ष सगळे एकत्र येणार का? विरोधी पक्ष सगळ्या विरोधी पक्षाशी या संबंधामध्ये चर्चा होऊन त्या संबंधामध्ये काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घेतला जाईल. त्याच्यामध्ये कसलीच घाई केली जाणार नाही आणि काँग्रेस पक्ष आपलाच उमेदवार लादण्याचा मुळीच प्रयत्न करणार नाही. या संबंध सिच्युएशन मध्ये नेमकं काय करावं, राष्ट्रपती अधिक चांगला येऊ शकतो का, यांना आपण मदत करू शकतो का, हे सगळे प्रश्न आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यात एक जे जाजू सातत्यानं म्हणतायत आम्ही सगळ्यांची चर्चा केली, उमेदवाराचं नाव न घेताना चर्चा करणं याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. प्रामाणिकपणाने त्यांनी तसा प्रयत्न केला असता, आणि अर्थातच सत्ताधारी पक्ष तो आहे, त्यांच्याकडे मतं मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळं हे सगळ्या पक्षांशी बोलून यातून एक मार्ग काढणं सहज शक्य होतं. त्यावेळेला अब्दुल कलामचं नाव आलं आणि तसा मार्ग काढला गेला. तसा यावेळेलाही काढता आला असता. मला असं वाटतं त्यांची ती इच्छा नाही. एक गोष्ट मी सांगेन की एनडीएचे जे पक्ष आहेत त्या पक्षांची सुद्धा नावाच्या निशी चर्चा झालेली नाही, हे सुद्धा एक महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे जे नाव आलेलं आहे ते सातत्याने हे सांगण्यात आलं होतं अल्टिमेटली मोदी ठरवतील, तरी एक माणूस जे काय ठरवेल ते ठरवेल. आणि ही संबंध ज्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. समर खडस म्हणाले त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. तुमचे इथे दलितांच्या वरचे अत्याचार, मुस्लिमांच्या वरचे अत्याचार हे यामुळे बंद पडणार आहे का? तुम्ही त्या संबंधामध्ये जराही भूमिका घेत नाही. त्यांना जे करतात त्यांना काही शिक्षा होत नाही. सहारनपूर घडतं, तिथल्या चीफ मिनिस्टरला साधी लज्जा वाटत नाही. अशा स्थितीमध्ये याच्यातून फार फरक पडेल असं मला वाटत नाही. ठीक आहे. अशोक वानखडे, असं आहे, समर सरांनी एक्झॅक्टली हे हिट द बुल. मी म्हणालो की त्यांनी चालवलेल्या रामबाणाने पूर्ण विपक्ष घायल झाला. कारण त्यांचा जो कॅन्डिडेट आहे हे रामनाथजी आहे, यांच्या विरुद्ध तुम्हाला बोलायला काहीच नाही. तुम्ही त्यांना दलित जरी नाही मांडलं, शेतकऱ्याचा मुलगा जरी मांडलं नाही, तरी त्यांची एक स्टँडिंग आहे, ते वेल क्वालिफाईड आहे. त्यांच्या राज्यसभेचा एक जो राज्यसभेमध्ये त्यांनी केलेलं काम आहे ते आहे.
त्यांची समाजसेवा आहे, एज्युकेशनसाठी जे लढले ते आहेत, दलितांच्या फ्री केसेस लढले ते आहेत. आणि राज्यपाल असताना जो अपोजिशनची सरकार असून सुद्धा ज्याप्रमाणे कुठलीही कॉन्ट्रोवर्सी, जशी राम नाईकांची उत्तर प्रदेशमध्ये आहे तशी रामनाथांची कुठलीही कॉन्ट्रोवर्सी बिहारमध्ये मिळत नाही. ठीक आहे. परंतु जे काँग्रेसचे आमचे मित्र म्हणतात की मोदी म्हणेल तेच होणार आणि त्या मोदींच्याच तोंडातनं सगळं निघतं. आता हे काँग्रेसनी कमीत कमी सांगावं नाही, कारण काँग्रेसचा स्वतःचा कॅन्डिडेट व्ही गिरीच्या इलेक्शनच्या वेळेला काय झालं, इंदिरा गांधींनी पार्टीचा कॅन्डिडेट पाडून आपला कॅन्डिडेट आणला. जेव्हा पार्टीमध्ये संवाद नव्हता तीही काँग्रेस आज पक्ष आणि विपक्षामध्ये संवादाची जेव्हा गोष्ट करते तेव्हा मग खरोखर म्हणजे हास्यास्पद वाटतं. ठीक आहे, हरकत नाही. हा एक मुद्दा आहे की काँग्रेसमध्ये जसं आता मोदींच्या एकाधिकारशाहीबद्दल बोललं जात आहे तसं गांधींच्या एकाधिकारशाहीबद्दल पण बोललं गेलेलं आहे आणि ते सातत्याने त्याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे. राशिद जी, आपको लगता है कि जो आज मोदी जी ने मास्टर स्ट्रोक खेला है, हम जिस तरीके की चर्चा कर रहे हैं, तो विपक्ष इसके लिए तैयार था? विपक्ष में इसके लिए कोई रणनीति बनी हुई थी? देखिए, विपक्ष ये सोच रहा था कि कोई ट्राइबल कैंडिडेट आएगा तो वो मीरा कुमार को खड़े करेंगे उस तरह के, लेकिन उत्तर प्रदेश से एक दलित के आने से उनके थोड़े समीकरण जो है वो गड़बड़ा गए हैं. और विपक्ष जो ये सारी कोशिश कर रहा था कि तमाम जो विपक्ष के जो मतलब यूपीए नॉन एनडीए के जो लोग हैं, जैसे तमिलनाडु की 2 पार्टियां हैं, या वाईएस राजशेखर रेड्डी की पार्टी है, या वाईएसआर वो जो तेलंगाना पार्टी है, उन सबका समर्थन की जो उम्मीद थी वो अब सब धूमिल हो गई. इन सब पार्टियों का कांग्रेस को और यूपीए को समर्थन नहीं मिलेगा. जहां तक मैं पूरा डिस्कशन जो सुन रहा था, जो बात ही हो रही है कि एक सहारनपुर की घटना या रोहित का मामला, ये तमाम चीजों की बात थी. देखिए, हमें देखना चाहिए कि जैल सिंह को भी इंदिरा गांधी ने बड़े दमखम से बनाया था और उस समय आप जानते हैं कि सिख अलगाववाद की शुरुआत हो चुकी थी. तो इंदिरा गांधी और कांग्रेस का कैलकुलेशन था कि ज्ञानी जैल सिंह के बनने से सब कुछ शांत हो जाएगा. और हमें पता है कि इतिहास बताता है कि स्थितियां और ज्यादा बिगड़ गई. तो एक राष्ट्रपति बनने से कोई उस समुदाय का या एक प्रांत का या कोई भला हो जाए, ऐसा हमारी भारतीय राजनीति में ऐसा नहीं होता है. कुछ दिनों तक जरूर इस बात की तारीफ होगी कि नरेंद्र मोदी ने मास्टर स्ट्रोक करा, बहुत अच्छा ये था. लेकिन हमें देखना होगा कि देश में इतने सारे लोग थे. देखिए, नरेंद्र मोदी जी ने क्यों करा. भाजपा में जो उनका मार्गदर्शन मंडल है, जिसमें लालकृष्ण आडवाणी और मुरली मनोहर जोशी और बड़े बड़े लीडर थे, सुषमा जी का भी नाम चला था, इन लोगों को अगर नहीं बना रहे हैं तो किसको बनाए. या जैसे शिवसेना ने एमएस स्वामीनाथन का नाम दिया था, योग्य आदमी है. इस तमाम तरह के लोग जो नाम जो आए थे, उनसे बचने के लिए एक बहुत ही अच्छा एक डिफेंसिव वो है कि वो दलित हैं, वकील हैं, काबिल आदमी है, उत्तर प्रदेश के हैं. तो इस तरीके का लेकिन अभी राजनीति कैसी रहेगी आने 2019 तक, और जो देश में जो बेचैनी का माहौल है किसानों में, दलितों में और दूसरे तबकों में, उसका क्या है, वो एक जटिल समस्या है सरकार के लिए. और राष्ट्रपति तो एक उसको सरकार का काम, मतलब सलाहकार का और एक प्रथम नागरिक का काम होना है, वो चलता रहेगा. लेकिन मुझे लगता है राजनीतिक चुनौतियां जो है नरेंद्र मोदी जी को आती रहेंगी. नहीं, राजनीतिक चुनौतियां तो राशिद जी आती रहेगी, लेकिन आपने बहुत सही बताया कि कांग्रेस इसके लिए पूरी तरह से तैयार थी या नहीं थी, ये मामला था. नहीं, देखिए, कांग्रेस को देखिए संख्या उनके पास नहीं है. ये हो सकता था कि वो कंटेस्ट एक दिलचस्प कर दे, एक रोचक कर देते. कंटेस्ट जो है अब एक तरीके से हम वन साइडेड कह सकते हैं. पता नहीं मीरा कुमार खड़ी होंगी कि नहीं होंगी, शिंदे जी मैदान में आएंगे, कौन आएगा, इसके ऊपर अभी प्रश्न चिन्ह है. देखिए, जो अब जो मतों का अंतर है, जो प्रेसिडेंट का जो इलेक्टोरल कॉलेज है, वो अब जो है जो एनडीए का उम्मीदवार है उनके पक्ष में बहुत ज्यादा नजर आता है. क्योंकि जैसे मैंने कहा, दक्षिण की कई पार्टियां जो है वो समर्थन दे चुकी हैं, देंगी. नीतीश कुमार भी हो सकता है चले जाए. तो इस तरह से विपक्ष के समीकरण जो है गड़बड़ा गए. लेकिन देखिए, ये उसमें जो एक विपक्ष को एक राजनीति करनी चाहिए थी, वो नहीं कर पाए वो. अच्छा, कांग्रेस उसमें फेल रही. पूरे सारे विपक्ष को एक लाने में कांग्रेस फेल हो गई, ऐसा हम मान सकते हैं अभिजीत? बिल्कुल फेल हो गई. और जैसे 1967 में हुआ था कि जो उस जमाने में जो नॉन कांग्रेस फ्रंट बना था, उसने जो था के सुब्बा राव का नाम लाए थे, तो इंदिरा गांधी को जो था जाकिर हुसैन को ला करके लेफ्ट पार्टी वामपंथियों का समर्थन लेना पड़ा. तो इस तरह से कुछ परेशानी नरेंद्र मोदी जी के लिए कर सकते थे, वो उसमें विपक्ष पूरी तरह से नाकामयाब रहा है. ठीक आहे, म्हणजे तिथं विपक्ष कमी पडला, तिथं विरोधी पक्ष कमी पडला. मी येतो वानखेडेजी तुमच्याकडे. हुसेन दलवाईजी, आता तुमची रणनीती, तुम्ही म्हणालात की 22 तारखेला मीटिंग आहे आणि त्याच्यामध्ये ठरेल आणि तुम्ही सगळ्या विरोधकांना एकत्र घ्याल,
पण ज्या पद्धतीचं राजकारण मोदी करतात, धक्कातंत्राचं राजकारण मोदी करतात, त्याची पूर्ण जाणीव तुम्हाला होती, तर अशा पद्धतीची आपल्याला काहीतरी तयारी करायला पाहिजे. असं काही झालेलं नव्हतं पक्षामध्ये? तशा प्रकारची तयारी करण्यासाठीच त्या संबंधामध्ये विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची चर्चा सातत्याने होत होती. त्याची मीटिंग करण्यात आलेली होती आणि या संबंधातला निर्णय जो आहे तो विरोधी पक्षाच्या सर्व विरोधी पक्ष जे आमच्या बरोबर आहेत त्यांच्याशी चर्चा करूनच या संबंधामध्ये निर्णय घेण्यात येईल. त्यामुळं हडबडा गए हे गए असं काय नाही, आमची मतं थोडी कमी असतील नाही असं नाही, पण त्या संबंधामध्ये एक मजबूत उमेदवार दिला गेला तर आत्ताच्या संबंध सिच्युएशन मध्ये वेगळी सिच्युएशन निर्माण होऊ शकतं, ती होणारच नाही असं समजण्याचं काही कारण नाही. आणि काँग्रेस पक्ष याच्यात दुबळा ठरलेला आहे असा जो प्रचार आहे तो अतिशय चुकीचा आहे. ठीक आहे, काँग्रेस पक्ष दुबळा ठरला हा प्रचार जरी चुकीचा असला तरी तिकडे श्याम जाजू, तुम्हाला आज जरी तुम्ही म्हणजे प्लस पॉईंट मध्ये असाल आणि तुम्ही म्हणत असाल की आम्ही कन्सेन्सससाठी खूप प्रयत्न केले, आम्ही सगळ्यांकडे गेलो, तुम्हाला उद्धव ठाकरेंना कन्व्हिन्स करणं का जमत नाही किंवा का जमलं नाही? मग शिवसेनेने ज्या प्रकारची भूमिका व्यक्त केली आहे, आम्हाला अजूनही अपेक्षा आहे की संपूर्ण देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण तयार होत आहे ते निश्चितपणे आमच्या बरोबर असतील. पण जाजू सर, शिवसेनेचे पक्षप्रमुख आज असं स्पष्टपणे म्हणाले की जर सर्व लोकांनी ज्या गोष्टी म्हणल्या होत्या की हा आमचा राष्ट्रपतीचा उमेदवार सेक्युलर पाहिजे, त्याची संविधानावर आस्था पाहिजे आणि संसदीय प्रणालीवर त्याचा विश्वास पाहिजे. स्वतः रामनाथ कोविंदजी संविधानिक पदावर आहेत, त्यांनी फार चांगल्या प्रकारे तो कार्यकाल प्रशस्त केलेला आहे, त्यांच्या नावावर एकही सांप्रदायिक विवाद नाही आणि त्यांच्यावर कोणतीही संदिग्धता नाही, कुठलाही न के बराबर त्यांच्याबद्दल लोकांच्या अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी फार चांगल्या प्रकारे राज्यपाल पद हाताळलंय. आणि अशा प्रकारचा उमेदवार दिल्यानंतर सुद्धा फक्त आपली राजकीय रोटी शेकण्यासाठी, आपली पोळी शेकण्यासाठी आपल्या अशा प्रकारची भूमिका घ्यायची आणि आम्ही सगळे एक होऊन याला संघर्ष करू, आपण जरूर करा. संपूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून एक आवश्यक तो योग्य मेसेज देण्याचं काम रामनाथ कोविंदच्या निवडीने आम्ही केलेलं आहे. ठीक आहे, मला श्याम जाजूजी, मला तुम्हाला थांबवून हा प्रश्न विचारायचा होता. मगापासून मी प्रयत्न करतोय खरं तर तसं करण्याचा, पण मुद्दा असा आहे की तिथं उद्धव ठाकरे असं म्हणतायत स्पष्टपणे की तुम्ही फक्त आणि फक्त दलित मतांचं राजकारण करण्यासाठी म्हणून कोविंद यांचं नाव पुढे आणलंय, बाकी काहीच नाहीये. म्हणजे आम्ही जर दलित उमेदवार दिला तर ते दलितांचं राजकारण करण्यासाठी, तुमचे मित्र म्हणतात. आम्ही जर नॉन दलित दिला असता तर आम्ही दलितांची किंमत कमी करतो, दलितांना आम्ही मानत नाही, दलितांचा अपमान करतो, ही सवर्णांची पार्टी आहे, म्हणजे काहीही केलं तरी आम्ही आरोप प्रत्यारोप करणारच. या देशातली जनता आता सुशिक्षित झाली आहे, समजदार झालेली आहे, जनतेला पूर्ण माहिती आहे कोणाची नियत साफ आहे, कोणी दलितांची केवळ भाषेवर राजकारण करून 65 वर्ष सत्ता केली आणि दलितांना बिलो पॉवर्टी लाईन ठेवलं, अविकसित ठेवलं, असाक्षर ठेवलं आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता कोणाची आहे हे आज देशातली जनता जाणते आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही लॉजिक देण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, तुम्ही कोविंद सरांच्या नेतृत्वावर रामनाथ कोविंद यांच्या पार्टीने आज रामनाथ कोविंदांना उमेदवारी देऊन फार योग्य प्रकारची भूमिका घेतली आहे आणि संपूर्ण देशात एकतेचं वातावरण तयार करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. श्याम जाजू सर, तुम्ही रामनाथ कोविंद यांच्या म्हणजे गुणवत्तेबद्दल बोलताना तुम्ही खूप गोष्टी सांगितल्यात आणि असा उमेदवार तुम्हाला शोधायला किती त्रास पडला असेल, एकूण भारतीय राजकारण बघता त्याची कल्पना आहे देशाला, हरकत नाहीये असं काही झालं तर. पण अशोक वानखेडेजी, शेवटची 30 सेकंद आहेत. जे शिवसेनेचं राजकारण आहे एकूण बघता, आता शिवसेनेला सुद्धा कन्व्हिन्स करणं जमलेलं नाहीये शेवटच्या क्षणापर्यंत, तर आता या क्षणाला जर शिवसेनेनं काहीच बोला. अहो पण शिवसेना नेहमी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत आहे मागच्या 3 वर्षापासून, पण सत्तेमध्ये सुद्धा बसलेली आहे. जर तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं काहीही आवडत नसेल तर सत्ता सोडून बाहेर का येत नाही? तुम्ही निवडणुका ठरवा म्हणजे आम्ही निवडणुकाला फेस करू, तुम्ही मध्यावधी निवडणुका घोषित करा म्हणजे वणवा पेटेल. अहो हे कितीपर्यंत हे शब्द बोलणार, कुठे बोलणार? काय महाराष्ट्राची जनता मूर्ख आहे का? त्यांना कळत नाही? सत्तेचा लोणी खाण्यासाठी एकत्र येता, लोणी खाता, कालपर्यंतचा शाहिस्ते खान त्याला आज गळे भेट देता, मग तेव्हा शाहिस्ते खान म्हणायचं नाही आणि मग आज त्याला जर त्याला अफजल खान म्हटला तर मग आज त्याला भेटायचं नाही. हा बाळ ठाकरेंचा बाणा होता, उद्धव ठाकरेंचा नाही. शिवसेना फार बदललेली आहे आणि मी आज सांगतो राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये शेवटी शिवसेना एनडीएच्या कॅन्डिडेटच्या पाठीमागे उभे राहील आणि म्हणतील की विपक्षांनी चांगला उमेदवार दिला नाही म्हणून आम्ही आता एनडीए सोबत आहोत.
हरकत नाही. आपल्याकडे शेवटचे काही मिनिट राहिले. समर खडसे, आता विरोधकांच्या कन्सेन्सस, तुम्ही जो मुद्दा छेडला होता तिथंच मी पुन्हा एकदा येतो शेवटी. आता विरोधकांना जर एकत्र यायचं असेल तर कुठली अशी गोष्ट आहे की जे त्यांना एकत्र बांधून ठेवू शकते आणि ती मोदींना टक्कर द्यायला 2019 मध्ये कामाला होईल? नाही, कुठली म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की कन्सेन्ससचा जर कॅन्डिडेट आला, समजा मीरा कुमार सारख्या कॅन्डिडेट आल्या, तर मी तुम्हाला सांगतो, आजच तुमच्याच चॅनलवर तुम्ही ज्या 2 नेत्यांच्या रिॲक्शन्स दाखवलेल्या आहेत, मायावती आणि नितीश कुमार, हे दोन्ही नेते त्यांच्या पाठीशी उभे राहतील. ते काय कोविंद यांच्या पाठीशी उभे राहणार नाही. त्याच्यामुळे कॅन्डिडेट, त्याचं स्टेचर, त्यांचा एक्सपिरियन्स आणि पुन्हा जात, कारण जातीशिवाय आपल्या देशामध्ये कुठच्याही पद्धतीचं राजकारण होत नाही, कारण ते वास्तव आहे या देशातलं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर कॅन्डिडेट आला अपोजिशनकडनं तर डेफिनेटली अपोजिशनची युनिटी होणार, याच्यात काहीच वाद नाही. नक्कीच नक्कीच. राशिद किडवई जी, जाता जाता शेवट लास्ट का एक सवाल मैं आपसे पूछना चाहूंगा. ये सवाल, इसमें सवाल क्या है, आप ऐसा बोल भी सकते हैं कि ये सवाल ही नहीं है, लेकिन क्या ये पॉसिबल है, क्या ये संभव है कि कभी इस देश में राष्ट्रपति पद जो है, जो सर्वोच्च पद है, वो इस सिंबोलिज्म से बाहर निकल गया है? आपका ये राष्ट्रपति पद जो है, ये जो सर्वोच्च पद है देश का, कभी ये संभव है कि ये सिंबोलिज्म से निकलकर बाहर आ जाए और खुले तौर से हम इसकी तरफ देख पाए? नहीं. राष्ट्रपति पद राष्ट्रपति पद ये सिंबोलिज्म के, जात के, पात के, धर्म के सिंबोलिज्म से बाहर आ जाए, ये संभव है अपने देश में? नहीं. नहीं, बिल्कुल नहीं. देखिए, ये बहुत बड़ा अभी एक मौका था कि जिसके ऊपर एक आम सहमति बन सकती थी अगर प्रधानमंत्री खुद उसमें आगे बढ़ करके, या विपक्ष भी अपनी तरफ से कुछ नाम देता. दोनों पहले आप करते रहे और उसमें कोई विपक्ष की भी रणनीति नहीं बनी. और कोई जो देश में, देखिए, ऐसा हो सकता था कि जैसे कलाम के समय हुआ और उससे पहले भी बहुत सारे जो शुरुआती दौर के जो राष्ट्रपति हुए, वो तमाम, उनमें पूरे देश में उनके लिए सम्मान का भाव था और आज भी था. वो भी राजनीतिक दलों से जुड़े हुए थे, चाहे वो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हो या राधा कृष्णन हो, तो लेकिन उनको पूरे देश में आज भी उनको सम्मान की निगाहों से देखा जाता है. या बाद के भी जो कई राष्ट्रपति हुए, शंकरदयाल शर्मा वगैरह, तो उनकी एक देश और समाज में एक इज्जत थी. राष्ट्रपति पद को मुझे लगता है कि किसी जाति समुदाय वगैरह से जोड़ करके नहीं देखना चाहिए और उसमें उसी से जो है राष्ट्रपति भवन का भी जो है सम्मान बढ़ता है. नक्कीच नक्कीच. म्हणजे सर्वोच्च जे पद आहे देशातलं त्याला जाती धर्माशी जोडता कामा नये. मात्र ज्या पद्धतीच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे अगदी सरपंच पदाच्या निवडणुकीपासून सुद्धा ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत, या चर्चेतूनच हा मुद्दा समोर आलेला आहे की आपल्या देशामध्ये जातीशिवाय राजकारण शक्य नाही. आणि दुसरा जो प्रश्न महत्त्वाचा आहे, जो की आता यक्ष प्रश्न काँग्रेस समोर असणार आहे कोविंद यांच्या निवडीनंतर, की विरोधकांमध्ये, आपल्या सगळ्या मित्रांमध्ये कन्सेन्सस कसा ठरवायचा, त्यांना एक कसं ठेवायचं, त्यांची मोठ कशी बांधायची आणि मोदींना 2019 मध्ये टक्कर कशी द्यायची. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेत वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.